पुढल्या बातमीकडे अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला प्रकरण 1.5 तासानंतर रास्ता रोको आंदोलन हे त्या ठिकाणी मागे घेण्यात आलं। वडगाव पान गावामध्ये चौफुलीवर हे रास्ता रोको करण्यात आला। पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर स्थानिक संतप्त ग्रामस्थांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। आरोपीला लवकरात लवकर अटक करा, संगमनेर तालुक्यातल्या नागरिकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी केली आहे। जयश्री थोरात ज्या बाळासाहेब थोरात यांच्या कन्या आहेत तसंच नीलम खताळ या दोघीही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या। खरं मुली सगळीकडे असुरक्षित झाल्यात। मग संगमनेर तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होताना बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ऍसिड हल्ले, कुठे चाकूनी हल्ले। अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचंय की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले नाही पाहिजे। खरं तर ही फार दुर्दैवी, काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे। पण आपल्या महिलेच्या, आपल्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही।